स्नेनियल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं आपल्या सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठी आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही आनंदाची बातमी म्हणजे जे शिक्षण विभागामध्ये जे विद्यार्थी गेल्या 6 महिन्यापासून जे काम करत होते त्यांनी 6 महिने काम केलं, नंतर 2 महिने सुट्ट्या होत्या, त्यामुळे 2 महिने यांना त्यावेळेला कामावरून काढून घेण्यात आलं आणि नंतर रिजॉईनिंग साठी विद्यार्थी चाचपडत होते, विचार करत होते, वारंवार आस्थापनेला भेट देत होते, परंतु या विद्यार्थ्यांना वारंवार उत्तरं दिली जात होती की अजूनपर्यंत आम्हाला कोणतंही पत्र आलं नाही आणि आम्ही तुम्हाला जॉईन करून घेणार नाही. ज्या वेळेला आम्ही वरिष्ठांशी संपर्क साधतोय त्यावेळेला जेव्हा त्यांच्याकडनं काही आम्हाला अपडेट येईल त्याच वेळेला आम्ही तुम्हाला रुजू करून घेऊ, अशा पद्धतीचं हे उत्तर त्यांना मात्र दिलं जात होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एकीकडे आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रातील 1,35,000 युवा कार्य प्रशिक्षणार्थी जेव्हा काम करत होते त्यानंतर युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी जो मोर्चा काढला, जो आंदोलन केलं, त्यानंतर ही कुठं 5 महिने वाढले आणि या 5 महिने वाढल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना लॉलीपॉप देण्यात आलेला की आम्ही दिलेला शब्द आम्ही नक्की पाळू आणि आम्ही 50% विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी कामावरती रोजगार देऊ असं सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावेळेला बोलले होते. परंतु तो शब्द न पाळल्यामुळे आपले सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केलं आणि आज मात्र आंदोलनाचा पहिला दिवस 14 तारखेला हे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये संपूर्ण विद्यार्थी सहभागी झाले, लाखोच्या संख्येने विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहे. हे आपण स्वतः चित्र पाहिलेले असेल. याचंच एक प्रचिती म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे आपले जिल्हा आहे तर जिल्ह्याच्या ठिकाणी व्हीसी घेण्यात आलेले आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेण्यात आलेली, जे बीओ आहे शिक्षण विभागाचे बीओ आहेत आणि जे शिक्षण अधिकारी आहे यांच्या माध्यमातून, आणि त्यावेळेला मुंबई सारख्या ठिकाणाहून यांना कळवण्यात आलं आणि व्हीसी घेण्यात आले. या व्हीसीच्या माध्यमातून आपले जे काही युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षण विभागामध्ये काम करत होते आणि ज्यांना 2 महिने अजूनपर्यंत रिजॉईनिंग दिली जात नव्हती, अशा सर्व विद्यार्थ्यांना आजच व्हीसी घेऊन त्यांना नोटीस आलेला आहे आणि त्यांना मेसेज सुद्धा आलेला आहे की तुम्हाला उद्याच जॉईन व्हायचं आहे. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे. हे मी गोष्ट सांगतोय तुम्हाला नागपूर विभागाची आणि नागपूर या जिल्ह्याची. या नागपूर जिल्ह्यातील सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणजेच शिक्षण विभागात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी आहे की या आंदोलनाचा प्रसाद आपल्या नागपूरपर्यंत पोहोचला आणि या माध्यमातून आपल्याला ही जॉईनिंग मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जॉईनिंग आपल्याला उद्याच करायची आहे आणि हीच आपल्यासाठी आनंदाची बातमी होती. आपण वाट बघत होतो की आम्हाला कधी रिजॉईनिंग लेटर येणार आहे, कारण बीडचं लेटर मी आधीच एक परिपत्रक टाकलेलं होतं जे बीडला गेल्या 10 दिवसापूर्वीच आलेलं होतं, 10-13 दिवसापूर्वी आलं होतं, ज्यात 1 तारखेपासून जॉईन करून घेतलेले आहेत त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे जे काही युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे. ही आपल्यासाठी सुद्धा महत्वाची बाब आहे आणि आनंदाची बाब आहे. मुद्दा राहिलेला आहे आंदोलनाचा. जे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे त्या ठिकाणी आणि दिलगिरी व्यक्त करतो की विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहिलात, परंतु काही विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी असल्यामुळे त्या विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. त्यांच्यासाठी आपण सुद्धा काम करतात. ते मात्र लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून, युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते मात्र आपलं जे काही अपडेट आहे ते अपडेट बघत आहेत आणि त्याच माध्यमातून हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण मात्र करतोय विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याला कायमस्वरूपी सरकारने या ठिकाणी बोललेला शब्द पाळावा हीच एक सरकार म्हणजे आपल्यासाठी सदिच्छा व्यक्त करतोय विद्यार्थी मित्रांनो. आणि ही आनंदाची बातमी आपण आपल्या ग्रुपला शेअर करायची आहे, जे की नागपूर जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत आस्थापने शिक्षण आस्थापनेत त्यांना रुजू आदेश आलेला आहे आणि उद्या मात्र त्यांना जॉईन करून घ्यायचं आहे. स्वतः त्या शाळेत जाऊन आपल्याला मुख्याध्यापकाच्या माध्यमातून जॉईन व्हायचं आहे पुढील 5 महिन्याकरिता विद्यार्थी मित्रांनो. आणि यानंतर पुढे काय तर हे जे आंदोलन आहे हे एकजूट आहे, ही आपल्याला या एकजुटीसाठी कायमस्वरूपी सोबत राहायचं आहे, तरच आपल्याला न्याय मिळेल. अन्यथा आपल्यावरती पुन्हा अन्याय होईल आणि पुन्हा आपल्याला आंदोलन करावं लागेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती करता स्नेनियल स्टार्टअप टीचिंग याचं ग्रुप जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर जॉईन आहे, जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी आपल्या समस्याचं निराकरण होत राहील. धन्यवाद.